प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केले जातात आणि कुठेही लेडीज सुरक्षित नाही. स्वतःच्या सोसायटी पासून, घरापासून, त्याच्यापासून लेडीज कुठेही आणि समजा कुणी वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर उलट्या गुन्हा दाखल केला जातो, त्याला आतमध्ये टाकलं जातं त्यांच्या. आणि म्हणजे ह्या गोष्टी उघडकीस येऊ नये ह्याचा प्रयत्न केला जातो. माझं एवढंच म्हणणं आहे, ह्या गोष्टीमुळे फक्त बघायची भूमिका ठेवू नका. आज ती छोटी मुलगी होती, उद्या आपली मोठी मुलगी असू शकते आणि तिला मारलं पण जातं, ती मरून पण जाते. हा काही दिवस कोर्टाचे केस चालते, केस दाबली जाते आणि सगळे परत जायचे हे होतं आणि परत दुसरी एक मुलगी तिथे उभी राहते. सगळ्यांनी लेडीजकडे बघताना आपली बहीण, आई किंवा आपली मुलगी या दृष्टीने जर बघितलं, तिच्या सुरक्षेसाठी पुढे या. आणि कोणाला असं काही प्रकरण दिसले, जरुरी नाही की तिथे पोलीसच आले पाहिजे, आपण तर त्यांची मदत करू शकतो. पोलीस पण एक माणूसच आहे आणि तेही मदतीला पुढे येतात, त्यांना आपण साथ द्यावी असा आपला प्रयत्न आहे. कोणी पोलिसांवर शेतकरी चालत नाही, ते पण माणसं आहेत, त्यांना पण घरदाते येतात पुढे, पण आपण पण त्यांना मदत केली पाहिजे. नाहीतर कोणावर तरी अत्याचार होता आणि पोलीस येतील आणि पोलीस करतील, ही भूमिका कोणी ठेवू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, सर्वांनी एकजुटीने अन्यायाविरुद्ध लढा द्यायला एकत्र या आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्या थोड्या बंद तर होणार नाही, पण काही प्रमाणात कमी जरूर होतील. इथं आपण आलेलो आहोत, या इथपर्यंत पोहोचायला पण खूप मेहनत घेऊन पोहोचलेलो आहोत. माझं म्हणणं आहे, फक्त बघू नका, पुढे या, एकत्र या, याच्यात सामील व्हा, आपल्या आंदोलनाला सपोर्ट करा. जरुरी बघताय काय, सामील व्हा, बघताय काय, सामील व्हा, एकमेकांना सपोर्ट करून पुढे यायला सुरुवात करा. तरच कुठेतरी या गोष्टीला थोडासा आळा बसेल. पूर्ण नाही बसणार पण थोडासा तर बसेल, याचा प्रयत्न करा. आज आम्ही इथं उभे आहोत, उद्या सर्वांनी पुढे या. नाहीतर फक्त आमचं काही नाही, आमचं काही गेलं नाही असं म्हणायला हरकत नाहीये, पण उद्या उठून सगळ्यांच्याच मुलींवर अत्याचार होतो. कुणाच्या तोंडावर तेजाब फेकलं जातं, कुणाचा मर्डर केला जातो आणि आपण काय करतो, पोलीस कंप्लेंट केली, सांगतो होतंय, काही होत नाही. म्हणून वेळ प्रसंगी जी वेळ असेल ना तेव्हाच वाचवा, नंतर बोलण्यात काही अर्थ नाही. आणि पोलिसांच्या मागे सपोर्ट करून उभे राहा. फक्त पोलिसांच्या गोष्टीला न्याय देतील असं समजू नका. सगळे मिळून गेलं तर त्यांची पण ताकद वाढतात. जय हिंद, जय भारत.